रक्षति धम्मचारी धम्मो सुचिन्नो सुखमावहाति ईशानी संसो धम्मो सुचिन्नो न दुर्गति गच्छति धम्मचारिति। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या वर्षावसाच्या पवित्र या कालखंडामध्ये सुजाता बुद्ध विहार N13 येथील सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या मंगलमय वाणीला धम्मदेशनेला प्रारंभ करतो। धम्म हवे रक्षति धम्मचारी। भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य धम्माचे अनुसरण करतो आचरण करत असतो तर धम्म त्याचे रक्षण करत असतो। धम्मो हवे रक्षति रक्षति म्हणजे रक्षण करणे। धम्मचारी जो योग्य प्रकारे धम्माचं आचरण करतो अनुसरण करत असतो तर त्या मनुष्याचं रक्षण धम्म करत असतो। धम्मो सुचिन्नो सुखमा व हाती। जो मनुष्य चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण केल्यामुळे त्या मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असते। जो मनुष्य धम्माचं आचरण करतो धम्माचं अनुसरण करतो तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत असते। सुख त्या मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असते। एसानी संसो धम्मो सुचिन्नो म्हणजे अशा प्रकारे योग्य प्रकारे जो धम्माचं आचरण केल्यामुळे योग्य प्रकारे त्याने धम्माला धारण केल्यामुळे न दुर्गती गच्छति धम्मचारिती। अशा प्रकारचा धम्म आचरण करणारा मनुष्य व्यक्ती कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये दुर्गतीला प्राप्त होऊ शकत नाही। त्या मनुष्याची दुर्गती कधी होऊ शकत नाही कारण धम्म आचरण करणारा मनुष्य हा सदा सर्व काळ सुखपूर्वक जीवन जगत असतो। सुखाला तो प्राप्त करत असतो आणि सतत त्याचं चिंतन मनन जर तो करत असेल तर त्याच्या मनाची जी अवस्था आहे ती सदा सर्व काळ प्रसन्न असते आनंदी असते आणि त्यामुळे अशा प्रकारचा व्यक्ती कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये दुर्गतीला प्राप्त होऊ शकत नाही तर तो सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो। हा जो उपदेश आहे हा उपदेश भगवंताने अनाथ पिंडक निर्मित जेतवन विहारामध्ये दिलेला आहे। असंख्य उपदेश भगवंताने जेतवन विहारामध्ये दिलेले आहे कारण 45 वर्ष भगवंता जीवन जगले। त्या 45 वर्षापैकी 25 वर्षावास भगवंताने एकट्या श्रावस्ती शहरामध्ये केलेले आहे। त्यापैकी 19 वर्षावास भगवंताने अनाथ पिंडक निर्मित जेतवन विहारामध्ये केले। 6 वर्षावास
माता विशाखेने जो पूर्वाराम विहार निर्माण केला होता त्यामध्ये भगवंताने केले आणि त्यामुळे बहुतांश उपदेश भगवंताचे जेतवन विहारामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. तर आजच्या या मंगलमय दिनी अंशी जे अग्रश्रावक भगवंताच्या आहे त्यापैकी भगवंताच्या नंतर भगवंताने 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करून ज्या ज्ञानाला प्राप्त केलं त्या ज्ञानाला सर्वप्रथम ज्यांनी आत्मसात केलं, सर्वप्रथम ज्यांनी ज्ञानाला समजून घेतलं, अशा प्रकारच्या एका श्रेष्ठ आणि महान भिक्खूंच्या संदर्भामध्ये आपण चरित्रात्मक दृष्टिकोनातून धम्मदेशना श्रवण करणार आहोत. भगवंताच्या नंतर कोणाला ज्ञान प्राप्त झालं? धम्मचक्कपवतन सुद्धा म्हणता ना, धम्मचक्क पवर्तन सूत्रामध्ये अय्य कौंडिन्य असं भगवंत म्हणतात. म्हणजे कौंडिन्याने जाणलेला आहे, कौंडिन्यांनी समजला आहे, समजून घेतला आहे. म्हणजे भगवंताच्या नंतर धम्माला ज्यांनी आत्मसात केलं, ज्यांच्या मनामध्ये धम्मचक्षु उत्पन्न झाला, असे पहिले कौंडिन्य भिक्खू होते. कौंडिन्य, त्यानंतर वप्प, भद्दीय, महानाम आणि अस्वजित अशा प्रकारे क्रमशः हे 5 पंचवर्गीय परिवर्जक जे भगवंताचे सुरुवातीचे शिष्य होते. तर अशा प्रकारे क्रमशः त्यांनी ज्ञानाला प्राप्त केलं. तर आज या मंगलमय प्रसंगी आपण कौंडिन्य यांच्या जीवन चरित्राच्या संदर्भामध्ये देशना श्रवण करणार आहोत. आणि कौंडिन्य यांनाच का प्राप्त झालं? प्रश्न उत्पन्न होऊ शकतो. जसं 5ही परिवर्जक अत्यंत सिलवान होते, गुणवान होते, सदाचारी होते, पण बाकीच्यांना का प्राप्त नाही झालं? तर कौंडिन्यालाच का प्राप्त झालं? तर या संदर्भामध्ये सविस्तर रूपाने आजची देशना आपण श्रवण करणार आहोत. भगवंताच्या काळामध्ये कोशल देश आणि मगध देश अशा प्रकारचे हे 2 प्रमुख देश होते, ज्याला संपूर्ण जम्बूद्वीप असं म्हटलं जायचं. याच भागामध्ये तोरणवत्थू नावाचं एक अत्यंत धार्मिक अशा प्रकारचं शहर होतं. या तोरणवत्थू शहरामध्ये अनेक प्रकारचे धनवान असे ब्राह्मण कुटुंब होते आणि या धनवान ब्राह्मण कुटुंबामध्ये कौंडिन्य यांचा जन्म झाला होता. कौंडिन्य म्हणजे परंपरागत ब्राह्मण कुळामध्ये त्यांचं जे काही अध्ययन होतं, म्हणजे जशा अशा प्रकारे तो लहानाचा मोठा होऊ लागला आणि त्यांना अनुसरून जे काही शिक्षण आहे, तर जसं 4 प्रकारचे वेद आहे, तर त्यांनी पूर्णतः या 4 प्रकारच्या वेदाला आत्मसात केलं. त्यानंतर महापुरुष लक्षण म्हणजे महापुरुषांचे लक्षण कशा प्रकारे ओळखावे याचं ज्ञान सुद्धा त्यांनी आत्मसात केलं. आणि स्वप्न म्हणजे स्वप्न लक्षण शास्त्रामध्ये सुद्धा त्यांनी ज्ञान आत्मसात केलं होतं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये वेद असेल, वेदांगी असेल, उपनिषदे असेल, भाषाशास्त्र असेल, व्याकरणशास्त्र असेल, या सर्व प्रकारचं अध्ययन दिल्या जात असे. त्याचबरोबर लक्षणशास्त्राचं सुद्धा म्हणजे मनुष्याचे जे लक्षण बघितल्यानंतर मनुष्य कोणत्या म्हणजे गुणाचा आहे किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही स्वप्न पडत असतात त्या स्वप्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा स्वप्न लक्षण शास्त्र असं त्याला म्हटलं आहे. आणि हा जो कौंडिन्य आहे, सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्यानंतर सिद्धार्थ गौतमाचं जे भविष्य म्हणजे सांगण्यासाठी जे 8 ब्राह्मण आले होते. सिद्धार्थ गौतमाचा जेव्हा जन्म झाला, तर जन्म झाल्यानंतर असित मुनी येतो, त्याचा भाचा नारद असतो, आहे की नाही. तर असित मुनी जेव्हा जाणतो की सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला आहे, तर असित मुनी येत असतात आणि असित मुनीच्या सोबत त्यांचा भाचा नारद सुद्धा असतो. तर असित मुनी भविष्यवाणी करतो की हा बाळ संसारामध्ये जर राहिला तर चक्रवर्ती सम्राट बनेल आणि याने तर ग्रहत्याग केला तर जगातील अज्ञान अंधकार नष्ट करणारा सम्यक संबुद्ध तो बनेल. आणि त्यानंतर राजा असा विचार करतो की आपल्या बाळाचं नेमकं भविष्य काय, आपला बाळ संसारामध्ये राहू शकतो
की आपला बाळ ग्रहत्याग करू शकतो, यासाठी त्या काळामध्ये पारंगत असणारे जे 8 ब्राह्मण असतात, जे स्वप्नविद्येमध्ये सुद्धा पारंगत असतात आणि लक्षणशास्त्रामध्ये सुद्धा पारंगत असतात, तर या 8 ब्राह्मणांमध्ये हा जो कौंडिन्य असतो, हाच कौंडिन्य तो असतो, तेव्हा मात्र तो अत्यंत तरुण असतो. बाकीचे जे काही 7 ब्राह्मण असतात ते वृद्ध असतात आणि ते ब्राह्मण भविष्यवाणी करत असताना सिद्धार्थ गौतमाचे लक्षण बघत असतात. सिद्धार्थ गौतमावरती 32 लक्षणे आणि 80 शुभ चिन्हे जेव्हा ते बघतात आणि बघितल्यानंतर तेही सांगतात की हा जो सिद्धार्थ गौतम आहे हा संसारामध्ये जर राहिला तर चक्रवर्ती सम्राट बनेल आणि याने जर ग्रहत्याग केला तर हा जगातील अज्ञान अंधकार नष्ट करणारा सम्यक संबुद्ध बनेल. अशा प्रकारे हे 7 ब्राह्मण सिद्धार्थ बोधिसत्वाच्या संदर्भामध्ये भविष्यवाणी करत असतात. परंतु हा जो कौंडिन्य असतो, जो तरुण असतो, तो सांगतो की सिद्धार्थ गौतम संसारामध्ये राहण्याचे कोणत्याही प्रकारचे चिन्ह नाही आहे. सिद्धार्थ गौतम संसारामध्ये राहू शकत नाही. सिद्धार्थ गौतम ग्रहत्याग करणार आहे आणि सम्यक संबुद्ध बनणार आहे. त्यामुळे तो खात्रीपूर्वक म्हणतो. आणि हे जे 7 ब्राह्मण असतात, कौंडिन्य हा तरुण जरी असेल, कारण मनुष्याची बुद्धिमत्ता भगवंत असे म्हणतात की केस पांढरे झाल्याने कोणी म्हातारा काही होत नाही. म्हणजे मनुष्याची बुद्धिमत्ता ही अत्यंत महत्वपूर्ण असते. ज्ञानी मनुष्य केस पांढरे झाले आहे म्हणजे तो ज्ञानी आहे, वय वाहला आहे म्हणजे तो ज्ञानी आहे, असं काही नसतं. मनुष्याची प्रज्ञा, मनुष्याचे ज्ञान हे तारुण्यामध्ये सुद्धा तो प्राप्त करू शकतो. कारण नागसेन म्हणते विद्वान होते, ज्ञानी होते, पंडित होते. 40,000 भिक्षू नागसेन भंतेपेक्षा श्रेष्ठ होते, म्हणजे सिनियर होते, सिनियर मोस्ट होते. आणि 40,000 भिक्षू नागसेनपेक्षा लहान होते. 80,000 भिक्खूंचं नेतृत्व भंते नागसेन करत असे. त्यामुळे इथे वयाला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे, म्हणजे वयाला विशेष महत्व नाही आहे, तर ज्ञानाला विशेष महत्व आहे. आणि हे जे 8 ब्राह्मण असतात, तर ते 8 ब्राह्मण जाणतात की कौंडिन्य हा ज्ञानी आहे, कौंडिन्य हा हुशार आहे. लक्षणशास्त्र आणि स्वप्नविद्या, समुद्रशास्त्र या सर्व प्रकारे आमच्यापेक्षा जास्त ज्ञान कौंडिन्याला आहे, हे ते जाणतात. आणि तेही सुद्धा कौंडिन्याच्या मताशी सहमत होत असतात की खरोखर सिद्धार्थ गौतम हा संसारामध्ये न राहता चक्रवर्ती सम्राट न बनता सम्यक संबुद्ध बनेल. हे भविष्य सांगल्यानंतर राजा सिद्धोधन आपण बघतो मग बुद्धांतम ग्रंथामध्ये कशा कशा प्रकारचे प्रयत्न सिद्धार्थ गौतमाला घरी राहण्यासाठी केले, परंतु सिद्धार्थ गौतम काय संसारामध्ये राहत नसतात. कारण कितीही जरी प्रयत्न केले असतील, म्हणजे बोधिसत्वाचं जीवन तशा प्रकारचं असतं, बाह्य कितीही जरी प्रयत्न केले तरी बोधिसत्व संसारामध्ये काही राहत नसतात. आणि कौंडिन्य यांना माहित होतं की सिद्धार्थ गौतम एक ना एक दिवस परिवर्जा घेणार आहे. तर कौंडिन्य यांनी लग्न सुद्धा केलं नाही, तो अविवाहित राहिला. तो संन्यासी वृत्तीने 29 वर्षापर्यंत, म्हणजे बघा, मनुष्याच्या म्हणजे स्वतःवरती जर विश्वास असेल किंवा मनुष्य जर एखादं त्याला कर्म करायचं असेल किंवा त्या मार्गाने जर जायचं असेल, सिद्धार्थ गौतम मोठा केव्हा होईल, तो प्रवर्जित केव्हा होईल, याची 29 वर्षापर्यंत कौंडिन्य यांनी वाट पाहिली. आणि 29 वर्षापर्यंत तो अशा प्रकारे साधू संन्यासाचं जीवन जगू लागला. जेव्हा सिद्धार्थ गौतम प्रवर्जित झाल्यानंतर याला अतिव आनंद झाला आणि हा लगेच जे 7 ब्राह्मण असतात त्यांच्याकडे जात असतो. परंतु ते वृद्ध असतात, तेव्हाच वयस्कर असतात, ते सर्वच्या सर्व मृत्यूला प्राप्त होतात. आणि सर्वच्या सर्व मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर त्या सर्वांना एक एक पुत्र असतो. त्या पुत्रांना ते म्हणतात की बघा, सिद्धार्थ बोधिसत्वाने आता ग्रहत्याग केला आहे. तुमचे पिता जर असते तर नक्कीच त्यांनी सुद्धा ग्रहत्याग केला असता, कारण सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध बनणार आहे.
तुमचे पिता नाही आहे, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्यासोबत ग्रहत्याग करू शकता. अशा प्रकारे कौंडिन्य त्या 7 ब्राह्मणांच्या पुत्रांना बोलत असतो. तर त्या 7 पैकी 4 ब्राह्मणांचे पुत्र तयार होतात, 3 मात्र तयार होत नाहीत. आणि तेच वप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित हे 4 जण असतात. हे 5ही त्या ठिकाणी प्रवर्जित होत असतात. म्हणजे स्वतः तर आपण सुखाच्या मार्गाला गेलंच पाहिजे, परंतु आपले जे ज्ञातिगण असतात तर आपल्या ज्ञातिगणांसाठी सुद्धा आपण सुखाचा मार्ग उपभोगला पाहिजे, अशा प्रकारे म्हटलं आहे. आणि त्यानंतर ते सुद्धा प्रवर्जित होतात. प्रवर्जित झाल्यानंतर सिद्धार्थ गौतम प्रवर्जित होतात. हे 5ही प्रवर्जित, ऑलरेडी कौंडिन्य तर प्रवर्जित झालेले असतात, ते 4ही प्रवर्जित होतात. आणि सिद्धार्थ गौतमाला उर्वेला वनखंडामध्ये हे भेटत असतात. उर्वेला वनखंडामध्ये भेटल्यानंतर सिद्धार्थ गौतम आपण बघतो त्यानंतर म्हणजे आलार कलामाकडे ते ज्ञान घेतात, उदकराम पुताकडे ज्ञान घेतात, त्यानंतर भृगुऋषींच्या आश्रमामध्ये जातात. म्हणजे त्या काळामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या ऋषी आणि मुनींकडे सिद्धार्थ गौतम ज्ञान आत्मसात करत असतात. आणि शेवटी आपण जे ज्ञान प्राप्त केलं आहे त्या ज्ञानाचा स्वतः ते अनुभव घेत असतात. आणि उर्वेला वनखंडामध्ये 6 वर्ष तपश्चर्या करत असतात. अत्यंत कठोर अशा प्रकारचं ते व्रतवैकल्य करतात, शरीराला देहदंड देतात. हा सर्व वृत्तांत बुद्ध आणि त्याचा धर्मग्रंथामध्ये आपण बघतो. म्हणजे 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा काही लाभ होत नाही. आणि 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केल्यानंतर सिद्धार्थ गौतम विचार करतात की मी जी तपश्चर्या करत आहो, मी ज्या मार्गाचं अनुसरण करत आहो, तर आतापर्यंत या मार्गाचं मी जेवढी कठोर तपश्चर्या केली तेवढी तपश्चर्या कोणीही केलेली नाही आहे. तरी सुद्धा मला ज्ञान प्राप्त होत नाही, तरी सुद्धा मला सम्यक संबोधीचा लाभ होत नाही. काहीतरी कुठेतरी माझं चुकत आहे, कुठेतरी मार्ग मी भरकटत आहे असं त्यांना वाटतं. आणि त्या रात्री त्यांना ते स्वप्न पडतात. त्या स्वप्नाचा ते अर्थ लावतात की निश्चितपणे मला सम्यक संबोधीचा लाभ होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी सुजाता मातेने दिलेली जी खीर आहे, तर सुजाता मातेने दिलेली खीर ते ग्रहण करतात. सुजाता मातेने दिलेली खीर ग्रहण केल्यानंतर हे जे पंचवर्गीय परिवर्जक असतात, विशेष रूपाने जे कौंडिन्य असतात, त्यांना वाटते की अरे आता सिद्धार्थ गौतम बुद्ध काही बनू शकत नाही. कारण सिद्धार्थ गौतम आता तपभ्रष्ट झालेला आहे. सिद्धार्थ गौतमाने आता अन्न ग्रहण केलेला आहे, आता तो काही बुद्ध बनत नाही. आणि रागारागाने हे 5ही जण त्यांना सोडून जात असतात. कारण पूर्वीच्या काळामध्ये अशी प्रथा होती, अशी पद्धती होती की शरीराला अधिक जर देहदंड दिला, म्हणजे उपवास जर आपण शरीराला दिला तर आपल्याला काहीतरी प्राप्त होते, असा त्या काळामध्ये समज होता. आणि त्यामुळे त्यांनाही तसं वाटलं. सिद्धार्थ गौतम मात्र विचार करतात की जर मनुष्याचं शरीर जर मजबूत नसेल, बलवान नसेल, तर मन सुद्धा मजबूत राहणार नाही, बलवान राहणार नाही. त्यामुळे सुजाता मातेची खीर ते सेवन करतात. खीर सेवन केल्यानंतर सुप्पतीट बेटावरती जातात, तिथे आंघोळ करतात, खीर सेवन करतात, पात्र नदीमध्ये फेकतात आणि संकल्प करतात की मला जर ज्ञान प्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ दे. आणि ते तसंच घडतं. पुन्हा ते गयेला येतात. गयेला एक तृणहार त्यांना 7 मुठी गवत दान करत असतो, म्हणजे 7 मुठी गवत देतो. त्या 7 मुठी गवताचं ते आसन बनवतात आणि पूर्वाभिमुख म्हणजे पूर्व दिशेला मुख करून सिद्धार्थ गौतम ध्यान मनन चिंतन करत असतात. ध्यान मनन चिंतन केल्यानंतर पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था, अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम बोधिसत्व सम्यक संबोधीला प्राप्त करत असतात. ते बुद्ध बनतात. आणि बुद्ध बनल्यानंतर ते विचार करतात की 7 आठवडे त्याच परिसरामध्ये ते राहत असतात. म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंत 7 आठवडे त्या गयेच्या परिसरामध्ये वास्तव्य करतात. ते विचार करतात की आपण ज्ञान कोणाला सांगावं. त्यांच्या मनामध्ये अशी भावना येते की आलार कलाम हा विद्वान होता, ज्ञानी होता, पंडित होता, सिलवान होता, ते माझ्या ज्ञानाला समजू शकेल.
आणि त्यांना आपण ज्ञान सांगावं, तर ते जाणतात आपल्या दिव्य चक्षुने. तर आलार काला 7 दिवसाच्या पूर्वी मूर्तीला प्राप्त झालेले असतात. त्यानंतर उदक रामपुत्राच्या संदर्भामध्ये ते विचार करतात. उदक रामपुत्र ज्या दिवशी भगवंताला ज्ञान प्राप्त झाले, अगदी त्या अंधल्या रात्री उदक रामपुत्र मूर्तीला प्राप्त होत असतात. तेही जातात की अरे तेही मूर्तीला प्राप्त झाले, मग कोण माझ्या ज्ञानाला ओळखू शकतो? कारण लोक तर जेव्हा ते जाणतात, लोक तर फार वेगवेगळ्या मार्गाने जीवन जगत आहेत. खा प्या मोज मजा करा या मार्गाने लोक जीवन जगत आहेत. व्रत वैकल्य उपवास तापास या मार्गाने लोक जीवन जगत आहेत. आणि मी जे ज्ञान प्राप्त केलं ते कोण ऐकणार आहे असा विचार करते. असा विचार त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होतो आणि ते ठरवतात की मी ज्ञान कोणाला सुद्धा सांगणार नाही. पण त्या ठिकाणी ब्रह्मा सहपती त्यांना विनंती करतो असं म्हटलं आहे. आणि पुन्हा मग त्यांना आठवण येते की 5 परिवर्जक ज्यांनी माझी शिष्य बनून 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करत असताना त्यांनी मला मदत केली, माझी सेवा केली, ते मात्र ज्ञानी आहे, ते विद्वान आहेत, बुद्धिमान आहेत आणि त्यांना मी माझ्या धम्माचा उपदेश देणार आहे, मी सांगेल त्यांना. आणि भगवंत गयेवरून सारनाथ या ठिकाणी असं म्हटलं की 12 मैलांचा प्रवास भगवंत पायी करत असतात. आणि जेव्हा त्यांना ते बघतात, पंचवर्गीय परिवर्जक त्यांना बघतात आणि बघितल्याबरोबर ते असं विचार करतात, अरे बघा तपभ्रष्ट सिद्धार्थ गौतम आपल्याकडे येत आहे, त्याला आपण सन्मान द्यायचा नाही, त्याला बसण्यासाठी त्याचा उठून उभं राहायचं नाही, त्याचं भिक्षापात्र घ्यायचं नाही, त्याचं चिवर घ्यायचं नाही, ते संगाठी घ्यायची नाही. तो उच्च कुळामध्ये जन्मास आल्यामुळे त्याला फक्त एक छोटंसं आसन आपण द्यायचं, बसेल तर बसेल अन्यथा बसणार नाही. परंतु जेव्हा जसे जसे भगवंत जवळ येऊ लागले तसं तसं भगवंताच्या व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव आहे, कारण भगवंत आता सिद्धार्थ गौतम राहिले नव्हते, तर ते बुद्ध बनले होते, सम्यक बुद्ध बनले होते. आणि त्यांचा जो प्रभाव आहे, त्यांच्या प्रभावामुळे हे चौघही जण आपल्या संकल्पावरती पूर्ण ठाम राहू शकले नाही. लगेच एकाने भगवंताचं भिक्षापात्र घेतलं, लगेच एकाने भगवंताला पाय धुण्यासाठी पाणी दिलं, लगेच एकाने भगवंताच्या पायावर पाणी टाकलं, लगेच भगवंताने एकाची संगाठी घेतली, भगवंतासाठी आसन तयार केलं आणि भगवंताला त्यांनी आसन दिल्यानंतर भगवंत त्या आसनावरती बसल्यानंतर भगवंताला ते अहुसू असं बोलू लागले. तर ते म्हणतात की भगवंतांना तुम्ही अहुसू नका म्हणू, आऊस नका म्हणू, तर भगवंत आता सम्यक संबुद्ध आहे. मग ते म्हणतात की तुम्ही सम्यक संबुद्ध कसे झाले? तर भगवंत असे म्हणतात की यापूर्वी मी कधी असं म्हटलं की मी सम्यक संबुद्ध झालो? तर ते म्हणतात की नाही. आणि त्यानंतर भगवंत मग त्यांना समजावून सांगतात, उपदेश देतात. उपदेश देत असताना भगवंत सुरुवातीला विशुद्धी मार्ग सांगतात. मनुष्याच्या सुखाचा मार्ग हा विशुद्धी मार्ग आहे, शीलाचा मार्ग आहे, सदाचाराचा मार्ग आहे. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनाचं जे काही मोजमाप आहे, कुशल आणि अकुशल कर्माचं ते मोजमाप असावं आणि त्याचं मापदंड हे शील आहे, म्हणून शीलवान बनलं पाहिजे. त्यानंतर शीलाचा उपदेश झाल्यानंतर 2 टोकाच्या संदर्भामध्ये भगवंत त्यांना उपदेश देतात, खा प्या मोज मजा करा. या टोकाने मनुष्य जर जीवन जगत असेल तर तो ज्ञान प्राप्त करू शकत नाही, किंवा व्रतवैकल्य उपास तपास जर मनुष्य करत असेल तरी सुद्धा तो ज्ञान प्राप्त करू शकत नाही. मध्यम मार्गाचं आपण जीवन जगलं पाहिजे. आणि भगवंत त्यांना 4 आर्य सत्याची दिशा देतात. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. म्हणजे अशा प्रकारे धम्म चक्क पवतन सूत्राचा उपदेश भगवंत पंचवर्गीय परिवर्जकांना देत असतात. भगवंताने उपदेश दिल्याबरोबर शांत चित्ताने हे 5ही परिवर्जक भगवंताचा उपदेश ऐकू लागले. परंतु त्यापैकी जो कौंडिन्य असतो, तो कौंडिन्याने भगवंताने उपदेश दिल्याबरोबर कौंडिन्याला त्या ठिकाणी निर्मळ ज्ञान चक्षु उत्पन्न झाला. जे उत्पन्न होत आहे ते नष्ट होणार आहे, अशा प्रकारची भावना त्याच्या चित्तामध्ये झाली. अर्थात तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला. भगवंताने जाणलं की कौंडिन्याने माझ्या धम्माला जाणलं, तेव्हा भगवंत असे म्हणतात, अय्यो कौंडिन्य म्हणजे कौंडिन्य अय्य कौंडिन्य, कौंडिन्य अग्र आहे, कौंडिन्याने जाणला आहे, ओळखला आहे, पाहिला आहे. आणि अशा प्रकारे कौंडिन्य अग्र कौंडिन्य म्हणून बौद्ध साहित्यामध्ये अजरामर आहे. त्यानंतर वप्प, भद्दीय, महानाम
अस्वजित या सर्वांना ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे अशा प्रकारे जो हा कौंडिन्य असतो तर भगवंताने ज्ञान म्हणजे भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंताच्या नंतर ज्यांनी धम्माला समजून घेतलं, धम्माला जाणलं, धम्माला पाहिलं तर ते म्हणजे कौंडिन्य आहे. आणि कौंडिन्याच्या संदर्भामध्ये भगवंतानी अनेक वेळा कौंडिन्याच्या संदर्भामध्ये भगवंतानी अनेक वेळा हर्ष उदय काढले. कारण कौंडिन्य अत्यंत ज्ञानी असतात, अत्यंत पंडित असतात, विद्वान असतात, बुद्धिवान असतात आणि एकांत प्रिय असतात. म्हणजे त्यांना एकांत प्रिय अत्यंत चांगल्या प्रकारचा वाटत असतो. ते वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे एकांतवासामध्ये जंगलामध्ये अधिक काळापर्यंत राहत असतात. त्यांची स्तुती करताना भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे जर जमिनीमध्ये मूळ नसेल, ज्याप्रमाणे जमिनीमध्ये जर मूळ नसेल तर झाड कसं उगवेल. जमिनीमध्ये जर मूळ नसेल तर झाड कसं उगवेल. झाड जर नसेल तर फळ सुद्धा येऊ शकणार नाही. अगदी तशाच प्रकारे ज्या मनुष्याने आपली सर्व प्रकारचे बंधन, सर्व प्रकारच्या तृष्णा ज्यांनी नष्ट केल्या आहे तर त्या मनुष्यांची कोणीही निंदा करू शकणार नाही, त्या मनुष्याला कोणीही वाईट बोलणार नाही. मनुष्य तर त्याची प्रशंसा करतीलच करतील, परंतु देवता लोक सुद्धा त्यांची प्रशंसा करतात. अशा प्रकारे कौंडिन्याच्या संदर्भामध्ये भगवंताने म्हणजे स्तुतीपर उद्गार काढले, हर्ष उद्गार काढले आहे. भगवंत कौंडिन्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा भिक्खू संघाला सुद्धा नेहमी वारंवार बोलत असत की कौंडिन्य अत्यंत ज्ञानी भिक्षू आहे. आणि भगवंताच्या नंतर साहजिक आहे ते सिनियर भिक्षू होते. म्हणजे भगवंताच्या नंतर ज्यांनी ज्ञान प्राप्त केलं, भगवंताच्या नंतर ते मोठे होते. सारीपुत्त जरी अग्रश्रावक असतील, महामोगल्यांसरी उप अग्रश्रावक असतील, परंतु कौंडिन्य प्रवर्जेने सर्वात सिनियर होते आणि भगवंताच्या नंतर ज्ञान प्राप्त त्यांनी केलं होतं. त्यामुळे जे अंशी अग्रश्रावक होते, सारीपुत्त भंते सुद्धा, महामोगल्यान भंते सुद्धा, सर्वच्या सर्व भिक्षू कौंडिन्य भंत्यांना वंदन करण्यासाठी येत असत. उपासक उपासिका सुद्धा त्यांना वंदन करण्यासाठी येत असत. कारण त्यांना माहित होतं त्यांचं महत्व, त्यांचं व्यक्तिमत्व किती महान आहे. भगवंताच्या नंतर खऱ्या अर्थाने त्यांनी ज्ञानाला जाणला आहे असं त्यांना माहित असतं. आणि उपासक उपासिका येत असत, भिक्षू येत असत. कौंडिन्य मात्र यांना ही काही गोष्ट आवडत नसे. कारण त्यांना एकांत प्रिय, खूप प्रिय होता. लोक यायचे, चर्चा करायचे, वार्तालाप करायचे, भिक्षू यायचे, वंदन करायचे, वार्तालाप करायचे. तर कौंडिन्य भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान मी नगरामध्ये काही राहू शकत नाही. भगवान अनेक लोक माझ्याकडे येतात, अनेक भिक्षू माझ्याकडे येतात, त्यामुळे भगवान मी आता श्रावस्तीमध्ये काही राहत नाही. भगवंताने मला परवानगी द्यावी हिमालय यामध्ये जाण्याची. आणि कौंडिन्य त्या ठिकाणी हिमालय पर्वतावरती ध्यान मनन चिंतन करण्यासाठी निघून जात असतात. म्हणजे एकांत प्रिय, मनुष्याच्या जीवनामध्ये एकांत प्रियता अत्यंत महत्वपूर्ण. वेगवेगळ्या प्रकारचे भिक्षू भगवंताच्या काळामध्ये होते. काही भिक्षू ध्यान साधना, ध्यान मनन चिंतन करणारे होते, काही भिक्खू धम्म कथिक होते. म्हणजे जशा प्रकारे आपल्या बुद्धिमत्तेला अनुसरून ज्यांना जी गोष्ट आवडत असे तर ती गोष्ट ते करत असत. आणि कौंडिन्य यांना एकांत प्रियता अत्यंत प्रिय होती. जसं रेवत बनते जंगलामध्ये राहत होते, आयुष्यभर ते जंगलामध्ये राहिले. अगदी तसेच काही काही भिक्षू जसं महाकाश्य बनते आहे, आयुष्यभर ते सुद्धा म्हणजे खेड्यापाड्याने जंगलामध्ये त्यांनी वास्तव्य केलं. असे अनेक भिक्षू वेगवेगळ्या जिथे जिथे त्यांना प्रसन्नता वाटत असेल, आनंद वाटत असेल त्या भागामध्ये ते राहत असत. तर हे कौंडिन्य सुद्धा त्या ठिकाणी हिमालयाच्या पायथ्यात जातात, तिथे ध्यान मनन चिंतन करत असतात. श्रावस्तीमध्ये भिक्खूंच्या समवेत एकदा सभेमध्ये भगवंत संपूर्ण भिक्षूंना उद्देशून म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये धम्मचक्षु उत्पन्न करण्यामध्ये, धम्माला जाणण्यामध्ये, धम्माला आत्मसात करण्यामध्ये कौंडिन्य हे अग्र आहे. माझ्या नंतर जर धम्माला कोणी समजून घेतलं, माझ्या नंतर जर धम्माला कोणी जाणलं तर ते म्हणजे कौंडिन्य आहेत. किती पुण्यवान असतील भगवंताच्या नंतर ज्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. तर मग भगवंत, जसं मी सुरुवातीला सुद्धा म्हटलो की हे 5 जण म्हणजे 5ही जणांनी भगवंताचा उपदेश श्रवण केला. सारख्या स्वरूपामध्ये
भगवंताने त्यांना उपदेश दिला. मग कौंडिन्य यांनाच ज्ञान का प्राप्त झालं, तर भगवंत भिक्षूंच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो. कारण भगवंत जेव्हा सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांची परिवर्जा होत असते, तर यांची परिवर्जा झाल्यानंतर ते दुरून येत असताना भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, ते जे दोन मित्र येत आहेत ना, तर ते दोन मित्र माझ्या धम्माचे अग्रश्रावक बनणार आहे. सारिपुत्त आणि महामोग्गलायन माझ्या धम्माचे अग्रश्रावक बनणार आहे. तेव्हा भगवंत असं म्हटल्याबरोबर अन्य भिक्षूंना असं वाटतं की भगवंत असे का म्हटले, म्हणजे त्यांची प्रवर्जा सुद्धा झाली नाही, त्यांच्याकडे बघूनच भगवंत असे म्हणाले की ते माझ्या धम्माचे अग्रश्रावक बनणार आहे. जर अग्रश्रावक पद जर भगवंताला द्यायचं होतं तर पंचवर्गीय भिक्खूंपैकी कोणाला द्यायला पाहिजे होतं, कारण सर्वात अगोदर ते प्रवर्जित झाले. त्यांना जर द्यायचं नसेल तर उच्च कुळामधील यश प्रवर्जित झाला होता, त्यांना द्यायला पाहिजे होतं. त्यांचे 5 मित्र होते, त्यांना द्यायला पाहिजे होतं. त्यांचे 50 ग्रामवासी होते, त्यांना द्यायला पाहिजे होतं. नदी काश्यप, उर्वेला काश्यप, गया काश्यप यांना द्यायला पाहिजे होतं. यांचे 500 शिष्य होते. म्हणजे असे अनेक भिक्षू होते. अनेक भिक्षूंना सोडून भगवंताने तोंड पाहून सारिपुत्त आणि महामोग्गलायन यांना अग्रपद दिलं. अशा प्रकारे भिक्षूंच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली. तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, मी कोणालाही तोंड पाहून पद दिलेलं नाही आहे. ज्यांनी जशा प्रकारचे संकल्प केले होते, म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये संकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहे. संकल्पयुक्त जर आपण कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, तर ते संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी आपल्याला ते कर्म सहाय्यक ठरत असतात. संकल्प आपल्या जीवनामध्ये एक संकल्प असावा. तो संकल्प जर आपण करत असेल आणि त्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी जर आपण जीवन जगत असेल, आता बहुतांश लोकांना संकल्प करताच येत नाही. लोकांना म्हणजे जीवन जगत असताना लोक संकल्प करतच नाहीत. कारण आपलं जीवन कसं आहे, म्हणजे चाललं म्हणून चाललं असं म्हणजे आहे की नाही. विहारात जायचं म्हणून जायचं, धम्म ऐकायचं म्हणून ऐकायचा, आहे की नाही, दान करायचं म्हणून करायचं, हे आपलं चाललं म्हणून चाललं. संकल्प करून आपण करत बरेच लोक आपल्या जीवनामध्ये संकल्प करून आपण कुशल कर्म केले पाहिजे. म्हणजे एखादा संकल्प आपल्या जीवनामध्ये आपण अधिष्ठित केला पाहिजे की हा संकल्प माझ्या जीवनाचा आहे. मग दुःखमुक्तीचा संकल्प असेल, तसा संकल्प तर भगवंत असे म्हणतात की दुःखमुक्तीचाच करावा. मी माझ्या जीवनामध्ये संपूर्णतः माझ्या सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट व्हाव्या, माझ्या मनाची मानसिकता अत्यंत प्रसन्न व्हावी, आनंदी व्हावी, मी सुखी व्हावे, अशा प्रकारचा संकल्प अनेक लोक करतात. परंतु ज्यांची क्षमता आहे, ज्यांची प्रज्ञा प्रखर आहे, ज्यांचं पारमी तशा प्रकारचे आहे, ज्यांचं पुण्य असं प्रबळ आहे, तर ते मोठ्या मोठ्या प्रकारचे संकल्प करत असतात. आणि भगवंत असे म्हणतात की सारिपुत्ताने संकल्प केला अग्रश्रावक बनण्याचा, महामोग्गलाने संकल्प केला द्वितीय अग्रश्रावक बनण्याचा, आनंदनी संकल्प केला बहुश्रुत बनण्याचा. अनेक भिक्खूंनी आपल्या जीवनामध्ये असे संकल्प केले आणि ते संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांनी तशा प्रकारचे प्रयत्न सुद्धा केले. कारण संकल्प करूनच चालत नाही, तर प्रयत्न सुद्धा तशा प्रकारचे करावे लागतात. भगवंत असे म्हणतात की कौंडिन्य यांनी सुद्धा संकल्प केला. कौंडिन्य यांनी संकल्प केला होता की येणाऱ्या काळामध्ये जे सम्यक संबुद्ध होतील, त्या सम्यक संबुद्धाच्या नंतर त्यांच्या धम्माचं ज्ञान प्रथम मला प्राप्त व्हावं, असा त्यांचा संकल्प असतो. आणि त्यांनी तो संकल्प केला, त्यामुळे त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. वप्पला प्राप्त नाही झालं, कारण वप्पनं संकल्प तसा केला नव्हता. वप्प असेल, भद्दी असेल, महानाम असेल, असुजित असेल, त्यांच्यानंतर क्रमशः त्याला ते ज्ञान प्राप्त झालं. तर भिक्षू भगवंताला विचार की भगवान कधी संकल्प केला होता, कोणता संकल्प केला होता, तर भगवंत असे म्हणतात की 1,00,000 कल्पाच्या पूर्वी हंसवती नगरमध्ये पद्मोत्तर सम्यक संबुद्ध येत असतात. आणि पद्मोत्तर सम्यक संबुद्ध आल्यानंतर हा जो हंसवती नगरामध्ये एका अत्यंत उच्च कुळामध्ये जन्मास येत असतो. उच्च कुळामध्ये जन्मास आल्यानंतर तो लोकांना बघतो, कारण सम्यक संबुद्ध येतात, पद्मोत्तर सम्यक संबुद्ध येतात.
अनेक लोक भगवंताची पूजा करण्यासाठी हातामध्ये पुष्प, हातामध्ये माळा, गंधमाळा घेऊन त्या ठिकाणी जात असतात. तर हा सुद्धा तरुण असतो आणि हा विचार करतो की लोक भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत, आपण सुद्धा गेलं पाहिजे आणि भगवंताचं दर्शन घेण्यासाठी तो जात असतो. दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर तो भगवंताला वंदन करतो, प्रणाम करतो आणि भगवंत देशना देत असतात. देशना देत असताना भगवंताच्या पद्मोत्तर भगवंताच्या समोर भिक्खू संघ बसलेला असतो. तर त्या भिक्खू संघामध्ये पद्मोत्तर बुद्ध आपल्या एका भिक्खूंच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करतात की भिक्षूंनो, माझ्या नंतर हा जो भिक्षू आहे हा धम्माला प्राप्त करणारा, धम्माचं ज्ञान आत्मसात करणारा अग्र आहे. माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये याला मी अग्रस्थान देतो. अशा प्रकारे पद्मोत्तर सम्यक संबुद्ध आपल्या भिक्खू संघामधील एका भिक्षूंच्या संदर्भामध्ये असं वक्तव्य करत असतात. कौंडिन्य याच्या मनामध्ये क्षणात असा विचार उत्पन्न होतो. ते वाक्य ऐकल्याबरोबर त्याच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की अरे, मी सुद्धा अशा प्रकारचा संकल्प करेल आणि येणाऱ्या काळामध्ये जे सम्यक संबुद्ध असतील तर त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं तर सर्वात अगोदर सर्वप्रथम मला ते ज्ञान प्राप्त होईल, अशा प्रकारचा मी संकल्प करतो. आणि लगेच तो भगवंताच्या समोर जातो, भगवंताला प्रणाम करतो, वंदन करतो आणि उद्याच्या भोजनाचं तो भगवंताला भिक्खू संघासह निमंत्रण देत असतो. 7 दिवसापर्यंत कंटिन्यू संपूर्ण भिक्खू संघाला तो भोजनदान देतो, दान पुण्य करतो आणि शेवटच्या दिवशी तो भगवंताला म्हणतो की भगवान, मला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये असणारे जे सम्यक संबुद्ध असतील त्या सम्यक संबुद्धाने जे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान सर्वप्रथम मला अवगत व्हावं, अशा प्रकारचा माझा संकल्प आहे, मला आशीर्वाद द्या. तेव्हा भगवंत जाणतात की खरोखरच याचा संकल्प पूर्ण होऊ शकतो का. तर भगवंत आपल्या दिव्य ज्ञानाने जाणतात, म्हणतात की हो, तुझा संकल्प पूर्ण होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये सिद्धार्थ सम्यक संबुद्ध या सृष्टीवर जन्मास येणार आहे आणि त्यांच्या काळामध्ये कौंडिन्य नामक तो अग्र त्यांचा श्रावक बनशील, अग्र शिष्य बनशील. अशा प्रकारे तो संकल्प करतो. पुन्हा असं म्हटलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे जन्म घेत असताना पुन्हा विपस्सी बुद्धांच्या काळामध्ये त्याचा जन्म होतो आणि विपस्सी बुद्धांच्या काळामध्ये जन्म झाल्यानंतर पुन्हा श्रेष्ठ कुळामध्ये त्याचा पुन्हा जन्म होतो. चूलपाळ आणि महापाल 2 भाऊ असतात. असंख्य त्यांच्याकडे शेती असते आणि शेतीवरती सकाळच्या प्रहरी तो फेरफटका मारण्यासाठी जात असतो. शेतीवरती फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर महापाल, चूलपाळ त्या ठिकाणी शेतीचे धान असतं, शेतीवरती जे धान असते त्या बिया असतात, तर सहज तो एका ओंबीला त्या ठिकाणी तोडतो आणि ओंबीला तोडल्यानंतर सहज आहे, कधी तर तुम्ही शेतावर जर गेला असाल, समजा गव्हाची ओंबी असेल तर कवळी जर ओंबी जर तुम्ही बघितली असेल, कवळी ओंबी तोडल्यानंतर जी पकली नाही आहे, म्हणजे अगदी त्याला गहू निर्माण झाले परंतु पकली नाही आहे, कवळी आहे, ती ओंबी जर खाल्ली समजून घ्या अशी कच्ची, तर एकदम स्वादिष्ट लागते, ऐक ना. म्हणजे त्याच्यामध्ये केवळ दूध असतं आणि तशा प्रकारे तो सहज तोंडामध्ये टाकतो तर त्याला ते अत्यंत स्वादिष्ट वाटते, खूप गोड वाटते आणि ते खाल्ल्याबरोबर त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की विपस्सी बुद्धाला आणि भिक्खू संघाला याची खीर बनवून मी दान करेन. अशा प्रकार संकल्प त्याच्या मनामध्ये येतो आणि हा संकल्प घेऊन तो आपल्या घरी जातो. घरी गेल्यानंतर आपल्या मोठ्या भावाला म्हणतो की बंधू, अशा प्रकारे मी शेतावर गेल्यानंतर माझ्या मनामध्ये असा विचार उत्पन्न झाला. तर त्याचा भाऊ म्हणतो, तू काय वेडा झाला का. म्हणजे या ओंब्या काढून त्या ओंब्यातील पांढरा जो गुब्बा आहे त्याला बाहेर काढून तू एका व्यक्तीला नव्हे तर संपूर्ण भिक्खू संघाला त्याची खीर बनवून देतो असं बोलतो. हे सोपं आहे का. म्हणजे गव्हातील अगदी ते गव्हाच्या ओंब्या, म्हणजे अगदी पूर्वीच्या काळामध्ये तांदूळ असतील कदाचित ते, त्याला कारण त्याला धान असं म्हटलं आहे. धान म्हणजे तांदळाला धान असं म्हटलं जातं. तर ते तांदूळ असेल तर त्या तांदळातील जो बाहेर आतमध्ये असणारा जो गुब्बा आहे तो बाहेर काढून त्याची खीर तो बनवतो असं म्हणतो. त्याचा भाऊ म्हणतो, असं कोणी आतापर्यंत केलेलं नाही आहे आणि तू असं वेड्यासारखं कर्म काही करू नको. जर तुला भगवंताला दानच करायचं आहे तर आपल्याकडे असंख्य धान आहे.
असंख्य दान आपल्याकडे आहे, तो भिक्खू संघाला घरी बोलव, भगवंताला घरी बोलव. एक दिवस नव्हे, तुला जेवढे दिवस दान करायचं आहे तेवढे दिवस तू दान करू शकतो. कारण दोघेही भाऊ अत्यंत धार्मिक असतात, दोघांचे सुद्धा दृढ चांगल्या प्रकारचे मैत्रीचे संबंध असतात, एकमेकांच्या प्रती खूप चांगल्या प्रकारचे प्रेम भावना असते. आणि तो त्याला समजावून सांगतो मोठा भाऊ म्हणून, पण त्याचा संकल्प तो म्हणतो की नाही, असं मला दान द्यायचं नाही आहे. तर त्याच गुब्याच्या ते जे ओंबी आहे, जे धान आहे, त्या धानाच्या दुधापासूनच मी भगवंताला त्या ठिकाणी खीर दान करणार आहे. आता भाऊ भाऊ आहे, तो शेवटी म्हणतो की ठीक आहे, तुझी इच्छा आहे, परंतु हे जे कार्य आहे हे कार्य मला तर योग्य वाटत नाही, हे केवळ आपल्या धनाची नासाडी आहे. तर आपण वाद करण्यापेक्षा तू असं कर, आपली जेवढी शेती आहे त्याचे 2 हिस्से आपण करूया, एक हिस्सा तुझा, एक हिस्सा माझा. कारण भगवंत असे म्हणतात की कधी कधी प्रज्ञा जर मनुष्याची जागरूक नसेल तर मनुष्य कुशल कर्म करत असताना त्या कर्मामध्ये सहभागी होऊ शकत नाही. आणि तो म्हणतो की ठीक आहे, आणि अर्धी शेतीची वाटणी केली जाते. अर्धी शेतीची वाटणी केल्यानंतर याच्या हिश्श्याला जी शेती येते त्या शेतावरती असंख्य मजूर तो लावतो, आणि मजूर लावल्यानंतर त्या ओंब्या काढतो, त्या ओंब्यातील ते धान काढतो, त्या दाण्यामधील तो पांढरा गुब्बा बाहेर काढतो, आणि त्या गुब्यामध्ये शहद टाकतो. शहद पूर्वीच्या काळामध्ये शहद टाकत असत, खीरमध्ये शहद टाकतो, साखर टाकतो, आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी त्या खिरीमध्ये तो टाकतो. किती दुष्कर कार्य आहे, किती कठीण कार्य आहे. म्हणजे त्या दुधापासून तो खीर बनवतो, आणि असंख्य भिक्खू संघ असतो, विशाल भिक्खू संघ असतो विपस्सी बुद्धांच्या सोबत, आणि अशा प्रकारे त्या धान्याला काढून तो खीर बनवतो, स्वादिष्ट खीर बनवतो. आणि दुसऱ्या दिवशी विपस्सी बुद्धाला भिक्खू संघासह भोजनाचं निमंत्रण तो देत असतो. भगवंताला निमंत्रण दिल्यानंतर भगवंत अत्यंत प्रसन्न चित्ताने त्या ठिकाणी त्या खिरीचं सेवन करतात, आणि खिरीचं सेवन केल्यानंतर हा अत्यंत आनंदी होतो, प्रसन्नता याला वाटते. कारण इच्छित जो संकल्प आहे, त्याने मनामध्ये जो संकल्प केला तो संकल्प त्याचा पूर्णत्वास गेलेला आहे. त्याला अतिव प्रसन्नता होते, आनंद होतो, आणि तो भगवंताला म्हणतो की भगवान, हे जे मी कुशल कर्म केलं, हे जे पुण्यकर्म केलं भगवान, तर या कुशल कर्माच्या बलाने, या पुण्यकर्माच्या बलाने येणाऱ्या काळामध्ये जे सम्यक संबुद्ध असतील त्यांना जे ज्ञान प्राप्त होईल, त्यांचं ज्ञान सर्वप्रथम मला अवगत व्हावं, अशा प्रकारचा मला आशीर्वाद द्या, अशा प्रकारची मंगल कामना माझ्या प्रती करा. भगवंत असे म्हणतात की तुझं मनोरथ पूर्ण हो, तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, आणि भगवंत निघून जातात असं म्हटलं आहे. तो एवढा हर्ष उल्हासित होतो, आणि कृतज्ञ भाव आपल्या मनामध्ये व्यक्त होण्यासाठी पुन्हा तो शेतावर जातो, किंवा या शेताने मला हे कुशल कर्म पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध करून दिली, आणि मग शेत पाहण्यासाठी तो जातो. तर असं म्हटलं आहे त्याचं जे शेत असतं अगदी जशाच्या तसं पुन्हा होऊन जाते. जेथे त्यांनी ओंब्या वगैरे तोलेल्या असतात ते पुन्हा असं शेत बहरत असते. कारण बुद्धाला, भिक्खू संघाला दिलेल्या दानाचा तो प्रभाव असतो, विपस्सी बुद्धाला दिलेल्या दानाचा तो प्रभाव असतो. त्याला अतिशय आनंद होतो, त्याला वाटतं की अरे ही तर फार आश्चर्याची गोष्ट आहे. पुन्हा त्याचं शरीर पूर्णपणे रोमांचित होते, आणि असं म्हटलं आहे की पुन्हा त्याच धान्याच्या द्वारा, जे धान त्याने दिलेलं असतं त्याच धान्याच्या द्वारा तो पुन्हा धान कापताना सुद्धा संपूर्ण भिक्खू संघाला त्याच धान्याचं भोजन दान देतो. पुन्हा असं म्हटलं आहे ग्रामवासी नवीन धान म्हणजे दान करताना पुन्हा तो भिक्खू संघाला दान करत असतो. पुन्हा धान नवीन लोक लावताना पुन्हा त्याच धान्याचं तो दान करत असतो. पुन्हा त्याचे गठ्ठे बांधताना भिक्खू संघाला पुन्हा दान करतो. गठ्ठे एकत्र करताना सुद्धा तो दान करतो. पुन्हा धान वाळू घालताना सुद्धा तो दान करतो. त्यानंतर धान घरी घेऊन जाताना सुद्धा दान करतो आणि धान कोठारात टाकताना सुद्धा दान करत असतो. म्हणजे एकाच धान्यापासून 8 वेळा तो भिक्खू संघाला दान पुण्य करत असतो. आणि अशा प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म केल्यानंतर तो भगवंताला म्हणतो की भगवान मी जो संकल्प केलेला हा संकल्प माझा पूर्णत्वात जावा. येणाऱ्या काळामध्ये जे सम्यक संबुद्ध असतील त्या सम्यक संबुद्धांच्या ज्ञानाचा प्रथम मलाच लाभ व्हावा
अशा प्रकारचा तुम्ही आशीर्वाद द्या. भगवंत असे म्हणतात की तुझं मनोरथ पूर्ण हो. तेव्हा सम्यक संबुद्ध भिक्षूंना उद्देशून म्हणतात की भिक्षूंनो, सांगा मी कोणाचं तोंड पाहून कोणाला पद दिलं का? मी कोणाचंही तोंड पाहून कोणाला पद दिलेलं नाही आहे. ज्यांनी जे संकल्प केले होते त्यांनी केलेल्या संकल्पाची पूर्तता, कारण त्याने तशा प्रकारचे प्रयत्न केले, दान पुण्य केलं, शील पालन केलं, आणि एकदा नव्हे दोनदा नव्हे तर ज्या ज्या जन्मामध्ये त्यांना ते कुशल कर्म पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध झाली तेव्हा तेव्हा त्यांनी ते दान कर्म केलं, पुण्यकर्म केलं. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगत असताना आपण जे संकल्प करत असतो, एक आपल्या जीवनाचा उद्देश आपण ठेवला पाहिजे. जर मनुष्याच्या जीवनाचा उद्देश नसेल, आपण दान करत असेल, शीलपान करत असेल, प्रज्ञेचा अभ्यास करत असेल, त्याचं पुण्य होत नाही असं नाही आहे, त्याचंही पुण्य होत असते. परंतु एखादा संकल्प, जसं उदाहरण म्हणून एखादा विद्यार्थी खूप सारा अभ्यास करत आहे, एखादा विद्यार्थी खूप सारा अभ्यास करत आहे आणि परीक्षा देत नाही आहे, परीक्षा देत नाही आहे, तर एखादी डिग्री त्याला प्राप्त होऊ शकते का? किंवा एखाद्या डिग्रीला तो प्रावीण्य प्राप्त होऊ शकते का? नाही होऊ शकत. अभ्यास तर तो करत आहे, परंतु त्याला डिग्री मात्र कुठल्याही प्रकारची प्राप्त होऊ शकत नाही, कारण ती डिग्री घेण्यासाठी त्याने प्रयत्न केलेले नसतात. त्याने अभ्यास तर केला, वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास केला, परंतु डिग्री प्राप्त होण्यासाठी त्या मार्गाने त्याने संकल्पही केला नाही किंवा तशा प्रकारे त्याने अभ्यास सुद्धा केलेला नाही आहे. अगदी आपल्या दानाच्या संदर्भामध्ये सुद्धा असंच असतं. आपण जर संकल्प केला नसेल आणि आपण जे कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, दान कर्म करत असेल, तर त्याचा लाभ निश्चितपणे आपल्याला होतो. परंतु आपण आपल्या मनामध्ये एक संकल्प करावा आणि त्या संकल्पाची पूर्तता होण्यासाठी मी जे काही कुशल कर्म करत आहे, अगदी भगवंताला एक पुष्प जरी मी अर्पण करत असेल तर त्या संकल्पाची पूर्तता होण्यासाठी हे मी कुशल कर्म करत आहे. एक ग्लासभर पाणी जरी मी कोणाला देत असेल तर हे कुशल कर्म ते संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी मी करत आहे. आपण भोजनदान जरी देत असेल तरी सुद्धा असा विचार केला पाहिजे की मी जो इच्छित संकल्प केला आहे त्या संकल्पाची पूर्तता होण्यासाठी हे मी दान पुण्य करत आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक संकल्प आपण निर्माण केला पाहिजे आणि तो संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी सातत्याने आपण आपल्या कुशल कर्माला पुण्यकर्माला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ते कायेचे कुशल कर्म असू द्या, वाचेचे कुशल कर्म असू द्या, मनाचे कुशल कर्म असू द्या, दान कर्म असू द्या, शील पालन कर्म असू द्या, प्रज्ञेचा अभ्यास असू द्या, म्हणजे कोणत्याही प्रकारचं अगदी छोटं मोठं जर कर्म असेल तर ते कर्म आपली पूर्तता, आपला संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी ते कर्म आपल्याला सहाय्यक ठरो, अशा प्रकारची एक मंगलमय भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे आणि संकल्पयुक्त आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये असा असा माझा संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्णत्वास जावा. कारण मनुष्य जर संकल्प करत असेल तर तो संकल्प निश्चित पूर्ण होतो. कौंडिन्य याने संकल्प केला होता म्हणून भगवंताचं ज्ञान त्यांना सर्वप्रथम अवगत झालं. सारीपुत्तांनी संकल्प केला होता म्हणून ते अग्रश्रावक झाले. महामोगल्याने संकल्प केला होता म्हणून ते उपअग्रश्रावक झाले. माता विशाखेने संकल्प केला होता म्हणून माता विशाखा महाउपासिका झाली. अनाथ पिंडकाने संकल्प केला होता म्हणून अनाथ पिंडक हे महाउपासक झाले. मनुष्याच्या जीवनामध्ये संकल्प अत्यंत महत्वपूर्ण असतो आणि त्यामुळे आपण सुद्धा हा कौंडिन्य यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये घ्यावा. आपण जे जे काही कर्म करतो ते संपूर्ण कर्म आपल्या संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी आपण करावे आणि या मानवी जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक धम्मदेशना देता ही धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.